हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे तहकूब झालेली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय कुंभोज येथे घेण्यात आली। यावेळी कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासनात अनेक प्रश्नांचा भडीमार झाला। परिणामी तब्बल 4 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्र किरकोळ कामासाठी बंद असल्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारात आपला जीव गमवावा लागला आहे। परिणामी सध्या कुंभोज आरोग्य केंद्राचा गैरवापर केला जात असून सदर जागा केवळ नावापुरतीच आरोग्य केंद्र राहिले आहे। परिणामी कुंभोज आरोग्य पथकासाठी मिळालेली ॲम्ब्युलन्स सध्या राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या आरोग्य केंद्रात कार्यरत असून ती ॲम्ब्युलन्स कुंभोजला पुन्हा मिळावी यासाठी जनतेतून उद्रेक झाला आहे। परिणामी येणाऱ्या 2 आठवड्याच्या आत सदर आरोग्य केंद्र उद्घाटन घेऊन चालू करू असे आश्वासन ग्रामपंचायत कुंभोजच्या पदाधिकाऱ्यांनी गावसभेच्या दरम्यान दिले। कुंभोज परिसरातील शाळांच्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच शाळांमध्ये असणाऱ्या सर्वच मुलींच्या व शिक्षकांच्या बरोबरच गावातील ग्रामपंचायतीने शालेय मुली दक्षता कमिटी नेमून नियंत्रण ठेवावे अशी मागणी महेश माळी यांनी केली। कुंभोज परिसरात अनेक ठिकाणी अनेक रस्ते मंजूर झाले असून सदर रस्त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड लावण्यात आला आहे, परंतु सदर कामे अद्याप का चालू नाहीत असा सवालही उपस्थित ग्रामस्थांतून करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता चौगले, उपसरपंच अशोक आरगे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।